तुम्ही कधी क्रिकेट बॅट, घागरा किंवा टॉवेल यांसारख्या साध्या वस्तू ऑक्शनमध्ये लाखोंना विकत गेलेलं पाहिलंय का? यासाठी सगळ्यात आधी सिनेमा प्रॉप्स म्हणजे काय हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. तर प्रॉप्स म्हणजे मूव्हीजमध्ये कॅरेक्टर्सने वापरलेल्या वस्तू. आता ही क्रेझी गोष्ट आहे बॉलिवूडची आणि त्यांच्या प्रॉप्स. बॉलिवूडमध्ये अशा काही प्रॉप्स आहेत ज्या क्रेझी किमतीला विकल्या गेल्यात आणि त्यातून आलेला पैसा चॅरिटीसाठी वापरण्यात आलाय. कोणकोणत्या आहेत त्या प्रॉप्स? तर पहिली आहे आमिर खानची लगानमधली बॅट. स्वतः आमिरने वापरलेली आणि सही केलेली ही बॅट तब्बल 1.5 लाखांना विकली गेली आणि याचे सगळे पैसे चॅरिटीसाठी गेले. दुसरं प्रॉप्स म्हणजेच देवदासमधील माधुरी दीक्षितचं मार डाला या गाण्यातील लेहंगा. तो इतका स्पेशल होता की तो ऑप्शनमध्ये थेट 3 कोटींना विकत गेला. पुढे येतं शम्मी कपूरचं त्या काळातलं आयकॉनिक जॅकेट. 88,000 रुपयामध्ये तेही विकलं गेलं होतं. आणि विश्वास बसणार नाही, पण जीने के हे 4 दिन यामधील सलमान खानचा वापरलेला टॉवेल तोही 1.5 लाखाला विकला गेला होता. शेवटी येतं ते शाहरुख खानने स्वतः काढलेलं डुडल आर्ट, ज्याचं कोणी कधी ऐकलेलंही नसेल, तेही 2 लाखांना विकलं गेलं. काय मग, कसा वाटला तुम्हाला हा बॉलिवूड ऑप्शन? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रपूर फिल्म्सच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला देखील भेट द्या.